आज मी तुम्हाला विवेकानंद विषयी 4 शब्द सांगणार आहे. मोगरा किती दूर असला तरी सुगंध आल्याशिवाय राहत नाही. मोगरा किती दूर असला तरी सुगंध आल्याशिवाय राहत नाही. स्वामी विवेकानंद या जगात नसले तरी आठवण आल्याशिवाय राहत नाही. आठवण आल्याशिवाय राहत नाही. स्वामी विवेकानंदांचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते. ते खूप नावाजलेले वकील होते व त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी असे होते. त्यांना खूप मुली होत्या पण पुत्र नव्हता. त्यांची अशी इच्छा होती की त्यांना पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती. ते जेव्हा स्वामी विवेकानंद जन्मले तेव्हा हिवाळ्याचे पहिले दिवस होते. स्वामी विवेकानंद मोठे झाले. नरेंद्र शाळेत जाऊ लागला. वयाच्या पहिल्या वर्षी त्याने अमरकोश पाठ केला. त्याचा नरेंद्रात पण केला. त्या मठाचे नाव बेलूर मठ असे पडले. तेव्हा इंग्रजांचे राज्य होते. तेव्हा बालविवाहाची प्रथा होती. पण स्वामी विवेकानंद राजा राममोहन राय यांनी बालविवाहाला खूप विरोध केला. 4 जुलै 1902 रोजी त्यांनी देहत्याग केला व भारताचा एक सूर्य मावळा. जाता एवढा येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले होते. जिजाबाई मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री होत्या. जिजाबाईंचा थोरला मुलगा संभाजीराजे हे शहाजीराजांजवळ वाढले व शिवाजी महाराज जिजाबाईंजवळ वाढले. दादा एवढंच म्हणतो. तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे. तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे. तुम्ही नसता तर नसते दिसले विजेचे डोळे. तुम्ही नसता तर नसते दिसले विजेचे डोळे. 63 या दिवशी झाला. आपण स्वामी विवेकानंदांना त्यांचे खरे नाव त्यांचे मूळ नाव नरेंद्र असे होते. स्वामी विवेकानंद तरुण होते तेव्हा त्यांनी पूर्ण जगभर आध्यात्मिक कार्याची ज्योत पेटवली. म्हणून 12 जानेवारी हा दिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू 4 जुलै 1902 रोजी झाला. एवढे बोलून मी माझ्या वचनांचा जय झाला. सोलापूर जिल्ह्यातील हडाळा तालुक्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी एक स्त्री जन्मली. त्या स्त्रीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा विवाह 1840 रोजी ज्योतिरावांशी झाला. सावित्रीबाई फुले अवघ्या 90 वर्षाच्या होत्या. सावित्रीबाई फुले यांनी 1848 रोजी पुणे येथे बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या मुलींना शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखल, नाचणे, टोमॅटो इत्यादी फेकत तरी त्या डगमगल्या नाही. आपल्या मार्गावर सतत चालू लागल्या. ज्योतिरावांच्या अपेक्षेपेक्षा खूप शाळेत मुली कमी येऊ लागल्या. पण वरवर मुलींची संख्या वाढू लागली. ज्योतिरावांच्या आनंदाला भरती 12 जानेवारी 1863 या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ बाबू हे होते. त्यांच्या वडिलांचे नाव आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते. बाळ नरेंद्र फार खोडकर होता. त्यांना विविध खेळाची आवड होती. आपण त्यांना
स्वामी विवेकानंद या नावाने ओळखत असलं तरी त्यांचे मूळ नाव नरेंद्र हे होते. त्यांचा मृत्यू 4 जुलै 1902 या रोजी झाला. धन्यवाद. आणि त्या संकटाला सामोरे गेल्या का तर मित्रांनो त्यांच्या मनात खूप जिद्द होती. आपल्या पण मुलींनी शिकले पाहिजे. मुलंच कुठेही पुढे जाऊ नयेत, आपल्या मुलीही कुठेतरी पुढे जाव्यात. एवढं मी आज जे बोलू शकले काही ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळे बोलू शकले व आज मी इथे जे काही शिकू शकते ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. आणि त्या संकटाला सामोरे गेल्या का तर मित्रांनो त्यांच्या मनात खूप जिद्द होती. आपल्या पण मुलींनी शिकले पाहिजे. मुलंच कुठेही पुढे जाऊ नयेत, आपल्या मुलीही कुठेतरी पुढे जाव्यात. एवढं मी आज जे बोलू शकले काही ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळे बोलू शकले व आज मी इथे जे काही शिकू शकते ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. घोड्यावर बसले तलवार चालवणे, घोड्यावर बसले तलवार चालवणे याबरोबर उर्दू भाषाही त्यांना येत होत्या. निजामाने त्यांच्या 4 भाऊ व वडिलांची हत्या केली. तेव्हापासून त्यांनी स्वराज्य स्थापन निर्माण करण्याचे ठरवले व आपला मुलगा शिवाजी यांच्या नववर्षाच्या होत्या व पुढे त्यांनी ज्योतिबाने त्यांना लिहायला वाचायला शिकवले व पुढे त्यांनी 1847 रोजी त्यांनी पुण्यामध्ये बुधवार पेठेत भिडे मुलीची पहिली शाळा सुरू केली व पहिल्या भाजी शिक्षिका म्हणून त्यांना मानाची पदवी भेटली. 10 मार्च सूर्यमावळला अंधार पडला व 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. आम्ही सावित्रीची मुली नाही हटणार. लाखो संकटे येऊ जीवनी जिद्द कधीही सोडणार नाही. लाखो संकटे येऊ जीवनी जिद्द कधीही सोडणार नाही. त्यावेळी अवघ्या 9 वर्षाच्या होत्या व पुढे त्यांनी ज्योतिबाने त्यांना लिहायला वाचायला शिकवले व पुढे त्यांनी 1848 रोजी त्यांनी पुण्यामध्ये बुधवार पेठेत भिडे मुलीची पहिली शाळा सुरू केली व पहिल्या भाजी शिक्षिका म्हणून त्यांना मानाची पदवी भेटली. 10 मार्च सूर्यमावळला अंधार पडला व 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. आम्ही सावित्रीची मुली नाही हटणार. लाखो संकटे येऊ जीवनी जिद्द कधीही सोडणार नाही. लाखो संकटे येऊ जीवनी जिद्द कधीही सोडणार नाही. स्वतः शोधले पाहिजेत. जर आपल्याला स्वावलंबी व्हायचं असेल, ऐकाऊ व्हायचं नसेल तर गाईड मधून उत्तरं न लिहिता, अपेक्षित मधून उत्तरं न लिहिता तुम्ही स्वतः तो पाठ अभ्यासा आणि त्यामधून उत्तरं लिहा. आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न तयार करता येतील तसं बघा. तसे जर तुम्हाला प्रश्न तयार करता आले तर भविष्यातील MPSC UPSCचे तुम्हीच मानकरी असाल एवढं मी या ठिकाणी म्हणतो आणि 2 शब्द थांबवतो. आता पहिला तास होईल, त्यानंतर डायरेक्ट